आणि त्यांनी अतिशय वाईट काम केलं होतं. त्यामुळं त्याला फ्रान्सच्या सरकारने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली. आता फ्रान्समध्ये देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकच्या चेअरवर बसवतात, शॉक देतात, झालं, संपला व्यक्ती. पण फ्रान्सचे काही शास्त्रज्ञ तेव्हा ते म्हणाले की आम्हाला रिसर्च करायचा आहे. तर ठीक आहे म्हणे. तर या शास्त्रज्ञांनी हे कारागृहात आले आणि त्यांनी तो जो कारागृहाचा जेलर होता त्या जेलरला विनंती केली की म्हणे हा तर व्यक्ती मरणारच आहे, तुम्ही याला देहांत प्रायश्चित्त दिलाय, हा मरणार आहे, पण आम्ही याच्यावर एक रिसर्च करतो आहे, तर आम्हाला परवानगी द्या. जेलर म्हणाले काही हरकत नाही, करा. मग हे शास्त्रज्ञ त्या व्यक्तीजवळ गेले, गुन्हेगार व्यक्तीजवळ, आणि त्याला सांगितलं की म्हणे बाबा तुला उद्या देहांत प्रायश्चित्त होणार. तो म्हणे हो. म्हणे तू आयुष्यभर तर काही चांगलं काम केलं नाही, पण मरताना एक चांगलं काम कर. तर तो म्हणाला ठीक आहे, काय काम करायचं. तर म्हणे काही नाही, आम्हाला एक रिसर्च करायचं आहे. म्हणे उद्या काय होईल, म्हणे उद्या 9 वाजता आम्ही ह्या कारागृहामध्ये एक मोठा घोडा आणून ठेवू आणि हा घोडा कसा मरतो ते तुम्ही बघायचं आणि तसाच मृत्यू तुमचा होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं. तो जो गुन्हेगार होता तो म्हणाला ठीक आहे. कारागृहाच्या बाहेर मैदानामध्ये घोडा उभा झाला आणि तो जो गुन्हेगार होता त्यांनी पाहिलं, मोठा उंचच्या उंच घोडा होता. आणि त्या शास्त्रज्ञांनी काय केलं, कोब्रा नाग आणला आणि कोब्रा नाग त्या घोड्याच्या जवळ सोडला. जसा तो नाग घोड्याच्या जवळ गेला आणि कोब्रा नागाने घोड्याला दंश केला, त्याबरोबर घोडा एका मिनिटात धाडकन जमिनीवर पडला, मरण पावला. आता ते शास्त्रज्ञ म्हणाले उद्या तुमचा मृत्यू असाच आहे. तुम्हाला दाखवून दिला आम्ही की हा अलमस्त घोडा आम्ही आणला, याला कोब्रा नागाने दंश केला आणि हा घोडा एका क्षणात मरण पावला. उद्या तुम्हालाही असाच नागाचा दंश होणार आणि तुम्ही मरणार. पण आमच्यासाठी एवढं काम करा, आमच्यावर उपकार होतील. तो गुन्हेगार म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस उजाडला. बरोबर त्या गुन्हेगाराला आणलं. शास्त्रज्ञांच्या जवळ कोब्रा नाग होता. गुन्हेगाराने पाहिल्यानंतर ते शास्त्रज्ञ म्हणतात की तुमच्या तोंडावर पांघरून टाकून देऊ आम्ही. ठीक आहे म्हणे. त्या गुन्हेगाराच्या तोंडावर पूर्ण चादर पांघरून दिली आणि त्याबरोबर एक प्राणी सोडला. त्यांनी गुन्हेगाराला दंश केला. जसा दंश केला तसा गुन्हेगार सुद्धा 5 मिनिटाच्या आत पाय घासले, त्यांनी तडफड केली आणि मरण पावला. शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले, कारण आश्चर्यासारखीच गोष्ट होती. त्या घोड्याला दंश केला होता कोब्र्यानी, पण हा जो गुन्हेगार मरण पावला याला दंश केला होता एका उंदरानी. पण उंदराने दंश केला तरी हा 5 मिनिटाच्या आत मरण पावला. कारण काय? मनाची ताकद. मनाने ठरवलं की त्या जनावराला, त्या घोड्याला त्या कोब्र्याने मारलं, मलाही उद्या हा कोब्रा मारणार आहे, तो कोब्र्यामुळे माझा जीव जाणार, ह्या मनाने त्यांच्या पक्क झालं होतं. आणि उंदीर जरी चावला तरी तो गुन्हेगार मरण पावला. त्याच्या शेवटी शास्त्रज्ञांनी त्याच्या शवविच्छेदन केलं त्याचं. तेव्हा घोड्याच्या शरीरामध्ये कोब्रा चावल्यावर ज्या अँटीबॉडीज तयार होणार होत्या तशाच अँटीबॉडीज या गुन्हेगाराच्या शरीरातही उंदीर मरण पावल्यावर तयार झाल्या. ही सगळी कशाची किमया आहे? मनाची ताकद आहे. म्हणून आपल्या मनाला स्थिर करा, आपल्या मनाला पक्क करा आणि आपल्या मनाला असं ठरवा मनाला
की नाही आता मला भक्तिमार्गाकडे जायचं आहे, हजारो अडचणी जरी जीवनामध्ये आल्या तरी मन जर तुमचं पक्कं असेल तर परमेश्वराजवळ जायला तुमचं मन तयार होईल. म्हणून आपल्या मनाला प्रपंचाच्या सुखापेक्षा परमार्थाच्या सुखाची गोडी लावा, आणि ती जर गोडी तुम्ही लावाल तर भगवंत आपल्यासाठी अतिशय सोपा आहे. भागवतामध्ये आणखीन एक महत्त्व सांगितलेलं आहे. व्यास महर्षी पायरी पायरीने आपल्याला नेतात आहे बरं. एक एक पायरी पायरीने भक्तिमार्गाकडे कसं जायचं आहे या पायऱ्या सांगतात आहे आपल्याला व्यास महर्षी. की पहिल्यांदा तुम्ही नामस्मरण करा, नंतर तुमचं मनाला पक्क करा, आणखीन सांगतात आहे तुमच्या वासनेचा निचरा करा, वासनेचं गाठोडं तुम्ही घेऊन आले आहे, तुमच्या पापाची निवृत्ती करा, आणि आणखीन एक भाग सांगतात आहे व्यास महर्षी, ते म्हणजे समर्पण भावाने भक्ती करा. भक्ती कशी करा तर स्वतःच्या देहाचा विचार न करता समर्पण भावाने भक्ती करा. की हा देह काय आहे, नाशवंत आहे, हा जाणार आहे, नाशवंत देह जाणार सकळ, हा एक ना एक दिवस जाणार आहे. पण मात्र या देहाचा विचार न करता भगवंताचा विचार तुम्ही करायला आपल्याला व्यास महर्षी सांगतात. आणि म्हणून भक्ती कशी करायची आहे तर भक्तीचे प्रकार आहे. भक्ती करायची आहे समर्पण भावानी भक्ती. आता समर्पण भाव म्हणजे काय? भागवत हा ग्रंथ पूर्ण प्रेमरसपूर्ण ग्रंथ आहे. भागवतामध्ये केवळ प्रेम प्रेम आणि प्रेमच सांगितलं आहे आपल्याला. प्रेम आणि काम याच्यामध्ये अंतर आहे. प्रेम आणि काम याची तफावत आहे. कामामध्ये माणसाला प्रपंच आणि दुःख आहे, पण प्रेमामध्ये आपल्याला आनंदाची प्राप्ती आहे. म्हणून आपल्याला भगवंतावर प्रेम करायचं आहे, त्याच्याशी नातं जोडायचं आहे. नातं जोडा. भगवंताला आपला मुलगा म्हणा, भगवंताला आपला पती म्हणा. तुम्हाला माहिती असेल अमरावतीजवळ गुलाबराव महाराज म्हणून मोठे संत होऊन गेले. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या आणि कृष्णपत्नी म्हणत असत, आणि कृष्णपत्नी म्हणत असून ते स्वतः कात्यायनीचं व्रत करत असत महाराज. आपल्यालाही व्यास महर्षी हेच सांगतात आहे की प्रेमामध्ये 4 प्रकारच्या भावना दिसून येतात. कोणत्या? तर एक म्हणजे दास्य भावाने प्रेम करा भगवंतावर. दुसरा जो भाव आहे प्रेमामधला तो म्हणजे सख्य भावाने भगवंतावर प्रेम करा. तिसरा जो भाव आहे तो वात्सल्य भावाने भगवंतावर प्रेम करा. आणि चौथा जो भाव आहे तो म्हणजे माधुर्य भावाने भगवंताची भक्ती करा. दास्य भाव म्हणजे कोणता? तर दास्य भाव म्हणजे भगवंत मोठे आहेत, मी त्यांचा दास आहे, हा भाव ठेवा. मी त्यांची दासी आहे आणि म्हणून भगवंताची सेवा मला करायची आहे, हा भाव ठेवून जो भगवंतावर प्रेम करेल ती दास्य भाव भक्ती झाली. दुसरी भक्ती आहे सख्य भावाची भक्ती. कोणाचं सख्य होतं भगवंताशी एवढं? तर भगवंताचा सखा होता उद्धव. उद्धव हा भगवंताचा सखा आहे. त्यांनी भगवंतावर सख्य भावाने भक्ती केली आहे आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे. शेवटी भगवंतानी उद्धवालाच तर ज्ञान दिलं ना सगळं. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे वात्सल्य भाव आहे. भगवंत आपला मुलगा आहे. वात्सल्य भाव म्हणजे नंद यशोदेचा जो लाल आहे तो माझा पण मुलगा आहे, अशा भावाने भगवंताची भक्ती करा. आणि चौथा भाव आहे माधुर्य भाव. माधुर्य भावामध्ये काय होत असते हो? तर माधुर्य भावामध्ये भगवंताजवळ सगळं ऐश्वर्य आहे याची विस्मृती होऊ द्या, आणि मीच भगवंताला सगळा आनंद देणार आहे, भगवंताला जे आवडते तसं मी वागणार आहे, भगवंत दुखवायला नको असं वर्तन मला जीवनामध्ये करायचं आहे. हा जो भाव आहे याला माधुर्य भाव असं म्हणतात. या 4 भावांनी भगवंताची भक्ती करायची. आणि शिवाय समर्पण भाव हा तर 5वा भाव झाला. समर्पण भाव म्हणजे काय हो?
सोप्या शब्दात सांगू का? अगदी सोप्या शब्दात सांगते. उदाहरणार्थ तुमच्या मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झालं, वरात गेली. वरात गेली, मुलगी सासरी गेली. सासरी जाऊन तिच्याकडे सत्यनारायणाची कथा वगैरे सगळं झालं आणि आपली मुलगी मांडव परतनीला माहेरी आली. मांडव परतनीला माहेरी आली. आल्याबरोबर आपल्याजवळ उभी राहिली आपली मुलगी. सत्यनारायणाची कथा होती. सगळे घरामध्ये पाहुणे मंडळी जमल्या होत्या आणि आपली मुलगी आपल्याजवळ आली आणि मला म्हणते, माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणते, आई अगं आज सत्यनारायणाची कथा आहे ना, कशाची भाजी करायची ठरवली? आपण म्हणतो अगं मसाले वांगे ठरवले. मसाले वांगे, पुरणाची पोळी, आता चातुर्मास संपला आहे, म्हटलं मसाले वांगे करू. तर मुलगी म्हणते, आई अगं नको नको, मसाले वांगे यांना अजिबात आवडत नाही, त्याच्यापेक्षा सुक्की बटाट्याची भाजी करू ना. तुम्ही सांगा, आताचा काळ नाही आहे, आता फोनवर या सगळ्या गोष्टी होतात आहे. पण तो जुना काळ होता. एक दिवस पतीकडे राहून आलेली पत्नी एका दिवसामध्ये पतीच्या इच्छा कशी ओळखत होती? का बरं ओळखत होती? आपल्या पतीला काय आवडते आणि काय आवडत नाही पतीने सांगायची गरज नसते, हे तिला आपोआपच समजते. याचं कारण काय आहे? याचं कारण तिने तिच्या पतीवर केलेलं आत्यंतिक प्रेम आहे. आणि ही जी भक्ती आहे, याच भक्तीला समर्पण भक्ती असं म्हणतात. असं प्रेम, जे प्रेम आपण आपल्या प्रापंचिकामध्ये मुलाबाळांवर करतो, पतीवर करतो, असं प्रेम आपण भगवंतावर करा. आणि असं प्रेम जर तुम्ही भगवंतावर कराल तर भगवंत सहज सोपे आहेत. ते तुम्हाला लगेच दर्शन देतील. ते कठीण नाही सांगितलेले आहेत ना, फक्त आपण आपल्या चुका सुधारायच्या आहेत. भागवत हा आरसा आहे. जीवन जगण्याचा आरसा म्हणजे भागवत आहे. आरशामध्ये जसं आपली प्रतिकृती आपल्याला दिसते, तसं भागवत आपल्याला आपल्या चुका दाखवतो. आपण कुठे चुका केल्या, कुठे चूक केली, कसं चुका आपल्याला सुधारायच्या आहे, हे सगळं दाखवण्याचं काम भागवतामध्ये व्यास महर्षींनी केलं आहे. म्हणून हा ग्रंथ अतिशय अप्रतिम आणि सुंदर ग्रंथ म्हणून याची लोकप्रियता आहे. एकदा काय झालं पहा, समर्पण भावाचं उदाहरण सांगते तुम्हाला. एकदा समर्थ रामदास स्वामींची स्वारी असंच देशाटन करत करत फिरत होती. आणि फिरता फिरता समर्थांच्या सोबत समर्थांचे 2 शिष्य होते. एका शिष्याचं नाव होतं समर्थांच्या उद्धव आणि दुसरा जो शिष्य होता त्याचं नाव होतं कल्याण. या दोघांना घेऊन समर्थ निघाले. देशाटन करायला निघालेले समर्थ चालले चालले रस्त्यात त्यांना माहूर लागलं. समर्थांनी विचार केला की चला आता माहूरच्या देवीचं दर्शन करू. समर्थांनी देवीचं दर्शन केलं आणि समर्थ म्हणतात की दत्त शिखरावर जाऊ. माहूरला दत्त शिखर आहे. समर्थ उद्धव आणि कल्याणाला घेऊन दत्त शिखरावर आले. त्या दत्त शिखरावर 12 वर्षापासून अनुष्ठान करत असलेले ब्राह्मण तिथे बसलेले होते. 12 वर्षापासून किती वर्ष? 12 वर्षापासून अनुष्ठान करत असलेले ब्राह्मण तिथे बसलेले होते. समर्थ आणि उद्धव तिथून चालले. समर्थ म्हणतात त्या ब्राह्मणांना, तुम्ही काय करत आहात? ते ब्राह्मण म्हणतात, दत्त दर्शन व्हावं म्हणून 12 वर्षापासून अनुष्ठान करून राहिलो आहे. समर्थ म्हणतात, ठीक आहे, आम्ही दत्त दर्शनालाच आलो आहे. सगळे ब्राह्मण हसायला लागले की आम्ही 12 वर्षापासून अनुष्ठान करून राहिलो आणि हा कोण लंगोटी घातलेला आलाय आणि 2 मनुष्य सोबत आहे आणि म्हणतो काय की दत्त दर्शन घेऊनच आम्ही जाऊ. समर्थ आले शिखरावर. शिखरावर समर्थ आले. इतक्यामध्ये
एक फकीराचा वेश घेतलेला एक मनुष्य तिथे आला आणि त्याच्यासोबत त्याचा खूप लवाजमा होता. त्याची पत्नी होती, त्याचे 4 मुलं होते, त्याच्याजवळ 6 बकऱ्या होत्या, त्याच्याजवळ 25 कोंबड्या होत्या, त्याच्याजवळ 4 कुत्रे होते. एवढा सगळा लवाजमा घेऊन तो फकीर दत्त शिखरावर येऊन उभा राहिला. त्या फकीराच्या सोबत त्याची पत्नी होती. तो फकीर काय म्हणतो आपल्या पत्नीला, अभी भूक लगी है, खाना पकाओ यहाँ. मग आता ती पत्नी म्हणते ठीक आहे, खाना पकावतो. त्यांनी मग सगळं ते सामान काढलं, उतरवलं दत्त शिखरावर. आता ती जी पत्नी होती तिने 3 दगडं घेतले, 3 दगडांवर चूल मांडली, मोठा हंडा घेतला, तो हंडा ठेवला त्याच्यावर आणि चूल पेटवली. चूल पेटवली त्याबरोबर ती पत्नी म्हणते त्या फकीराला, मियाँ जी हंडी तो रखी है चूल्हे पर इसमें क्या डालूं अब. तो फकीर म्हणतो, ये 25 कोंबड्या है ना, डाल, काट के डाल दे. भराभर ती जी पत्नी होती फकीराची, तिने मोठा चाकू घेतला, सुरा घेतला, 25 कोंबड्या कापल्या आणि हंडीमध्ये टाकल्या. आता ती पत्नी म्हणते, मियाँ जी हंडी तो अभी तक भरी नहीं. तो बोले अभी जो ये 6 बकऱ्या है ना, ये काट डाल. 6 बकऱ्या होत्या त्याही तिने कापल्या, त्याही हंडीमध्ये टाकल्या. मियाँ जी अभी तक हंडी भरी नाही. असं म्हटल्याबरोबर तो फकीर म्हणतो, ये सामने बम्मन बैठे हैं ना, ये बम्मन काट डाल. हा शब्द ऐकल्याबरोबर ते ब्राह्मण पाहतच होते, हा फकीर काय करून राहिला. एवढी याची बायको ते कापून टाकून राहिली, पाहतच होते ब्राह्मण. जसं बम्मन काट डाल म्हटल्याबरोबर सगळे ब्राह्मण जसं पंचपात्र पळी सापडेल पळतच निघाले. सगळे दत्त शिखराच्या खाली पळत जीव घेऊन निघाले. समर्थ एका शिखरावर उभे होते उद्धव आणि कल्याणाला सोबत घेऊन. आता ब्राह्मण पळाले, पण आता ती जी पत्नी होती फकीराची ती म्हणते, मियाँ जी अभी तक हंडी भरी नहीं, वो तो बम्मन चले गए, अब क्या काट डालूं इसमें. तो बोले वो सामने 3 आदमी खड़े हैं ना, वो काट डाल. असं म्हटल्याबरोबर ती बाई हातामध्ये मोठा सुरा घेऊन जसं समर्थ उद्धव आणि कल्याणाच्या जवळ आल्याबरोबर समर्थांनी त्या स्त्रीला नमस्कार केला. आणि जसा समर्थांनी नमस्कार केला तसं ते सगळं दृश्य नाहीसं झालं आणि 3 शिरे 6 हात दत्तात्रेयांनी समर्थांना दर्शन दिलं. काय कारण आहे बरं? समर्पण भाव आहे. हा समर्थांचा समर्पण भाव आहे. केवळ अनुष्ठान करूनच भगवंत मिळेल असं नाही, तर भगवंताची भक्ती कशी करायची यालाही आपला भाव महत्त्वाचा आहे. तो भाव जर आपल्याजवळ असेल तरच आपल्याला भगवंताची भक्ती होते, अन्यथा भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. अशा प्रकारे तो फकीर म्हणजे साक्षात दत्तात्रय होते आणि त्यांच्यासोबत ती जी आलेली होती त्यांची पत्नी ती माया होती. त्यांच्यासोबत 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होते ते. आणि हा सगळा लवाजमा घेऊन 25 कोंबड्या म्हणजे पंचमहाभूत 5 विषय हे जे आपले 5 तत्व आहेत, 25 तत्व हे घेऊन दत्तात्रय आलेले होते. आणि 6 बकऱ्या होत्या ते म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 आपलं मन यांना सोबत घेऊन दत्तात्रय आले होते. जेव्हा समर्थांनी त्यांच्यासमोर आपलं मस्तक झुकवलं तेव्हा समर्थांना दत्तात्रयांचं दर्शन झालं. आपल्यालाही आत्मसाक्षात्कार होण्यासाठी समर्पण भावाने भक्ती करावी लागते. ज्या देहावर आपण आत्यंतिक प्रेम करतो त्या देहातून आपलं मन काढून टाकावं लागतं, तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही.
आणि आपण म्हणतो की देव आपल्याला दिसत नाही. पण देव आजही आहे, देव सदैव राहणार आहे. पण तो आपल्याला का दिसत नाही, तर याचं उत्तर व्यास महर्षींनी आपल्याला भागवतामध्ये सांगितलं आहे. भागवत कसं आहे हो, तर भागवताचं महत्त्व असं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमो. 3 प्रकारचे ताप आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतात. एक म्हणजे आध्यात्मिक ताप, दुसरा अधिभौतिक ताप, आणि तिसरा जो ताप आहे त्याचं नाव आहे अधिदैविक ताप. पण भागवत कसं आहे हो, तर भागवताचं महत्त्व असं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. या 3ही प्रकारच्या तापातून भागवत तुम्हाला मुक्त करतो. हे भागवत श्रवणाची फलश्रुती आहे. अधिदैविक ताप कशाला म्हणायचं, तर आपण जे खालचे निम्न दैवत असतात त्यांना काही आपण नवच बोलत असतो, आणि आपण बोलताना बोलतो, नंतर आपण विसरून जातो. त्याच्यानंतर जो आपल्याला ताप होतो त्याला अधिदैविक ताप असं म्हणतात. दुसरा जो तापाचा प्रकार आहे तो म्हणजे अधिभौतिक ताप. अधिभौतिक ताप कशाला म्हणतात, आपण सगळ्यांनीच कालपासून अनुभव घेतला आहे. कोणाला उलट्या, कोणाला जुलाब, तो कशाने होऊन राहिला, अधिभौतिक ताप. याचा अर्थ बाह्य वस्तूशी तुमचा संपर्क आला, पाणी चुकीचं पिलं किंवा जेवण जास्ती जेवल्या, जेवढं जेवायला नको होतं तेवढ्या जेवल्या, मग तुम्हाला ताप झाला, अधिभौतिक ताप तुम्हाला निर्माण झाला. तिसरा जो ताप आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात, तर ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर. आध्यात्मिक ताप आपल्याला केव्हा होतो, तर पूर्व पापाचा संताप, पूर्वजन्मामध्ये जे पापकर्म केलेलं असतं त्या पापकर्माचा परिणाम आपल्याला आध्यात्मिक ताप हा सोसावाच लागतो. पूर्वजन्मामध्ये जे काही वाईट कर्म केलं, आता लोक काय म्हणतात, जेव्हापासून समजते ना बापा तेव्हापासून कोणाचं मन दुखवलं नाही. कसं बा देवानी आमच्याच बाबतीत घडवलं असं, तुमच्याच बाबतीत काय देव तुम्हाला तुमच्याच मागे लागला का देव, म्हणतात ते बायका. बरं सारखे संकट आले ना की म्हणतात, काय बाप्पा देव आमच्याच मागे लागला. देवाला काय तेवढंच काम आहे का तुमच्या मागे लागायचं, देव मागे नाही लागला, तुमचं कर्म मागे लागलं आहे. तुमच्या पूर्वजन्मामध्ये जे काही कर्म तुम्ही केलं त्या कर्माचा परिणाम या जन्मामध्ये तुम्हाला तो ताप सोसावाच लागतो. या तापाला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. पण मात्र भागवत कसं आहे हो, तर भागवत असं आहे, तापत्रय विनाशाय श्री भगवते हरे नमः. या 3ही प्रकारच्या तापातून तुम्हाला जर निवृत्ती पाहिजे असेल तर तुम्ही भागवताचं श्रवण करा, भगवंतावर प्रेम करा, त्याची भक्ती करा, म्हणजे सर्व प्रकारच्या या तापातून भगवंत आपल्याला दूर करतो. भागवताची ही कथा कुठे चालू होती, तर भागवताची ही कथा नैमिषारण्यामध्ये चालू होती. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्र जमले होते, आणि तेव्हा नैमिषारण्यच हे पवित्र जागा आहे याच्यावर शिक्कामोर्तब कोणी केलं हो, तर याच्यावर शिक्कामोर्तब केलाय ब्रह्मदेवानी. काय केलं ब्रह्मदेवानी, तर ब्रह्मदेवानी पूर्ण विश्वाला घेरेल असं एका चक्राचं चिंतन केलं, आणि पूर्ण चक्राचं चिंतन करून त्या चक्राचा नाभिभाग कुठे असेल हा विचार केला. तर ज्या चक्राचं चिंतन केलं ते चक्र नैमिषारण्यामध्ये स्थित झालं.
ती जागा आजही नैमिषारण्यामध्ये चक्रतीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्ण विश्वाला घेरेल असं चक्राचं चिंतन ब्रह्मदेवानी केलं आणि त्याचा नाभिभाग नैमिषारण्यामध्ये स्थित झाला. तेव्हा ब्रह्मदेव विचार करतात की एवढं विश्वाला घेरेल एवढं आपण चक्राचं चिंतन केलं, पण त्याची नाभी नैमिषारण्यामध्ये स्थित झाली, याचा अर्थ भगवंता काय रे? ब्रह्मदेवाने प्रश्न विचारला भगवंताला की चक्राचा नाभिभाग नैमिषारण्यामध्ये स्थित झाला, याचा अर्थ काय? भगवंत म्हणतात सगळ्यात पुण्यक्षेत्र म्हणजे नैमिषारण्य आहे. या ठिकाणी जर तुम्ही ऋषी मुनींनी 1000 वर्ष चालणारा जर यज्ञ केला तर अनेक राक्षसी वृत्ती नष्ट होतील आणि सर्व प्रजेमधल्या वाईट दुष्कर्म बाजूला होतील आणि कलियुगामध्ये चांगली प्रजा नांदेल, यासाठी तुम्ही इथे यज्ञ करा. आणि तेव्हा हे जे लोमहर्षणाचे पुत्र होते उग्रश्रवा, हे नैमिषारण्यामध्ये आले. त्यांच्यासोबत 88,000 ऋषी एकत्र होते आणि त्यांनी 1000 वर्ष चालणारं तप, यज्ञ, याग आणि अनुष्ठान नैमिषारण्यामध्ये केलं. तिथेच भागवताची कथा सांगितल्या गेली. पहिल्यांदा ती कथा सूतांनी शौनकांना सांगितली आहे. ती कथा नैमिषारण्यामध्ये झाली. आता भागवतामध्ये ही जी कथा झाली, आता भागवताची सुरुवात आहे. भागवतामधला पहिला श्लोक आहे जो व्यास महर्षींनी रचला. काय आहे तो श्लोक? पहिला श्लोक जर भागवतामधला लक्षात आला तर समजायचं की आपण बरंचसं भगवंताजवळ गेलो. पहिला श्लोक जो व्यास महर्षींनी लिहिला आहे भागवतामध्ये, भागवताचे एकूण 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. तुम्ही म्हणाल की नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्र जमून त्यांनी यज्ञयाग केला, तप केलं. कसे होते हो ते 88,000 ऋषी? कसे राहिले? 1000 वर्ष हे नैमिषारण्यामध्ये राहिले. ही तपोभूमी आहे. अंगुष्ठ मात्र रूप धारण केलाय ऋषीमुनींनी आणि देहाच्या क्रिया काही न करता केवळ तपसाधना नैमिषारण्यामध्ये केली. म्हणून नैमिषारण्य हे पवित्र स्थान मानल्या गेलं आहे. म्हणून तिथेच भागवत ग्रंथ प्रथम सांगितला गेला. मूळ भागवत 4 श्लोकांचा आहे. मूळ जे भागवत आहे ते फक्त 4 श्लोकांचा भागवत आहे, पण त्याचा विस्तार केला व्यास महर्षींनी. म्हणून त्यांना व्यास ही पदवी प्राप्त झाली आहे. व्यास म्हणजे विस्तार. ज्यांनी ब्रह्मदेवानी जे 4 श्लोक सांगितले त्या 4 श्लोकांचा ज्यांनी विस्तार केला ते म्हणजे व्यास महर्षी. त्यांनी ही भागवताची रचना केली. काय आहे भागवतातला पहिला श्लोक? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत् चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हा पहिला श्लोक आहे भागवतातला. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत्. जन्माद्यस्याचा अर्थ काय? की या जगाचं उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा जो परमात्मा, जो या जगताची निर्मिती करतोय, या जगताचं पालन करतोय, शेवटी या जगताचा नाशही तो करतो पण शेवटी तो राहतो, तो परमात्मा. मग तो परमात्मा त्याचं मी चिंतन करतो असं व्यास महर्षी म्हणतात.
मग या जगताची निर्मिती केली ब्रह्मदेवानी. मग या ब्रह्मदेवाला नमस्कार आहे का हो? तेने ब्रह्मवृदाय आदि कवये मुह्यंती यत् सूरय. म्हणजे ज्या ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवाला नमस्कार केलाय का व्यास महर्षींनी? नाही. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून आहे हो? तर ब्रह्मदेव हे विष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झाले आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाची उत्पत्ती करणारा सुद्धा दुसरा आहे. मग त्या ब्रह्मदेवालाही नमस्कार नाही आहे. मग आपल्याला हा भगवंत जो परमसत्य आहे हा भगवंत आपल्याला का दिसत नाही आहे हो? तर याचं कारण पुढच्या श्लोकामध्ये व्यास महर्षी पुढच्या ओळीमध्ये सांगतात. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. काय सांगितलंय आपल्याला? तेज, वारी म्हणजे माती, वारी म्हणजे पाणी आणि मृदा म्हणजे माती. तेजो वारी मृदाम, मृदा म्हणजे पाणी, मृदा म्हणजे माती, वारी म्हणजे पाणी आणि तेज म्हणजे प्रकाश. मग या जगामध्ये जे आपल्याला जे काही दिसत आहे ते सगळं सत्य आहे का? नाही. ब्रह्मसत्य जगत मिथ्या. उपनिषदामधलं पहिलं वाक्य आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा. कशाची जिज्ञासा करायची आहे? त्या ब्रह्माला जाणण्याची जिज्ञासा करायची आहे. मग आपल्याला हे सगळं जगत दिसते. हे सगळं जगत कसं आहे? भासमय आहे. मग त्याच्यासाठी उदाहरण काय दिलं व्यास महर्षींनी? की उदाहरणार्थ जमीन असते, जमिनीवर जर प्रकाश पडला तर आपल्याला काय वाटते? तिथे पाणी आहे. मृगजळ दिसतं आपल्याला. आपण जर तिथे गेलो तर मृगजळ असतं का? नाही, मृगजळ तिथे नसतं. म्हणून भगवंत म्हणतात की त्या मृगजळाप्रमाणे हे सर्व जगत आहे, पण मी त्यापेक्षा निराळा आहे. आणि निराळा म्हणजे कसा? तर परमसत्य म्हणजे मी आहे. जेव्हा देवकी मातेच्या गर्भामध्ये जेव्हा भगवंतानी अवतार घेतला तेव्हा आपल्याला भागवतामध्ये निघते आता हे सगळं, की जेव्हा देवकी मातेच्या गर्भामध्ये भगवंतानी प्रवेश घेतला तेव्हा सगळे देव भगवंताची स्तुती करायला, गर्भस्तुती करायला कंसाच्या कारागृहात आले होते. आणि काय स्तुती केली आहे हो? सगळ्या देवांनी जी देवकी मातेची गर्भस्तुती केली आहे, कशी केली आहे ती गर्भस्तुती? सत्य परम सत्यम त्रिसत्यस्य योनी निहितं च सत्ये सत्य सत्यामृक सत्य नेत्रम सत्यात्मकं वा शरणं प्रपद्ये. म्हणजे या जगामध्ये जे परमसत्य आहे ते देवकी मातेच्या गर्भामध्ये आता प्रवेश केला आहे त्या सत्यानी. जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्यांनी सगुण साकार रूप धारण केलेलं आहे. आणि अशा या परमसत्याला व्यास महर्षींनी नमस्कार केला आहे. म्हणजे आपल्यालाही नमस्कार कोणाला करायचा आहे? परमसत्याला करायचा आहे. म्हणजे हा जो भागवत ग्रंथ आहे ना, या एका श्लोकामध्ये व्यास महर्षींनी इतकं मोठं काम केलं आहे की हा ग्रंथ सांप्रदायिक ठेवलेला नाही. आलं लक्षात? दत्त संप्रदायाचे म्हणतील की हा आमचाच ग्रंथ आहे, शैव संप्रदायाचे म्हणतील हा आमचाच ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथाला संप्रदायाच्या बाहेर नेऊन ठेवला आहे व्यास महर्षींनी. परमसत्य सगळेच मानायला तयार आहे, पण शिव विष्णू दत्त या संप्रदायापेक्षा परमसत्याला व्यास महर्षींनी नमस्कार केला आहे. आणि त्याच परमसत्याला आपल्यालाही नमस्कार करायचा आहे. त्या परमसत्याचं ज्ञान आपल्याला व्हावं ही आपणही भगवंताला प्रार्थना करायची.
आणि या जगामध्ये जी जी गोष्ट आपल्याला दिसते ती सगळी नाशवंत आहे. यद यद दृष्टम तत्तत नष्टम. जे जे दृश्यमान आहे ते सगळं नष्ट होणार आहे हा विचार करायचा. आणि या जगतावर प्रेम करण्यापेक्षा या जगताचा निर्मिती करणारा जो स्वामी आहे त्या भगवंतावर प्रेम करायला आपल्याला व्यास महर्षी सांगतात आहे. पुढच्या कथेकडे वळण्यापूर्वी 5 नामस्मरण करू आणि मग पुढे. कथाभाग कठीण आहे आजचा, जरा पचायला कठीण आहे, पण म्हटलं ठीक आहे 5 मिनिट नामस्मरण करू. हरे राम हरे राम हरे राम हरे हरे राम हरे हरे राम 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की. अनेक पुण्यकृत्य केल्यानंतर श्रीमद भागवताचं श्रवण करण्याची इच्छा माणसाला होते. अन्यथा माणसाला भागवत श्रवण करावंसं वाटत नाही. जेव्हा परीक्षिती राजाला शुकदेवांनी भागवत सांगितलं तेव्हा ते भागवत सांगत असताना स्वर्गामधले सगळे देव अमृत कलश घेऊन शुकाचार्यांजवळ आले आणि हे शुकाचार्यांना म्हणतात सगळे देव की हे अमृत घ्या, हा अमृताचा कलश तुम्ही घ्या, पण त्याच्या बदल्यामध्ये हे भागवताचं कथामृत आम्हाला द्या. पण यावेळेस सगळ्या देवांना शुकाचार्य म्हणतात की थांबा, आता मला परीक्षा घ्यायची आहे की तुम्हाला हे भागवताचं अमृत द्यायचं की नाही. तुम्ही अमृत कलश मला दिला, पण भागवताचं कथामृत देण्यासाठी तुम्ही योग्य आहात की नाही याची परीक्षा घ्यायची आहे. आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कोणतं आहे तेही पाहायचं आहे. असं शुकमुनी जेव्हा म्हणतात तेव्हा शुकमुनींनी सांगितलं सर्व देवतांना एक तराजू घेऊन या. एक तराजू आणला सगळ्या देवतांनी आणि त्या तराजूमध्ये देवतांनी ठेवलेलं अमृत ठेवलं आणि एका बाजूला सगळे साधना ठेवली आपली, पण त्यामुळे तो तराजू समांतरच राहिला. मग शुकाचार्य म्हणतात की आता हे तुम्ही आणलेलं अमृत काढून टाका. आता भागवताचं कथामृत मी एका पारड्यात ठेवतो आणि एका पारड्यामध्ये मी सगळी साधना ठेवतो. जेव्हा सगळी साधना ठेवण्यात आली तेव्हा भागवताचं पारडं वर उचलल्या गेलं आणि तेव्हाच शुकाचार्यांनी निष्कर्ष काढला की कलियुगामध्ये भागवताचं श्रवण हे एक प्रकारचं अमृत आहे. आणि तेच जर जो कोणी कलियुगामध्ये भागवताचं श्रवण करेल त्याच्या घरामध्ये कलीचा प्रवेश होणार नाही असा आशीर्वाद या ग्रंथाला दिला. आणि सर्व देवतांना शुकाचार्य म्हणतात की तुमचा अमृत कलश तुम्ही घेऊन जा.
जेव्हा तुमच्याजवळ पुण्य जमा होईल आणि जेव्हा तुम्ही मानव योनीमध्ये जन्म घ्याल तेव्हाच तुम्हाला भागवताची कथा ऐकता येईल. म्हणून भागवताची कथा मनुष्य देहामध्ये असेपर्यंत वारंवार भागवताची कथा ऐकली पाहिजे. भागवत हे अमृत आहे. या पृथ्वी तलावरचं ते अमृत आहे आणि त्या अमृताचं प्राशन जर आपण केलं तर आपल्याला मरणाची भीती राहणार नाही आहे. असा हा ग्रंथ आहे. माणसाला सगळ्यात जास्ती भीती कशाची असते? मरणाचीच असते. सगळ्यात जास्ती भीती मरणाची असते. पण भागवत ग्रंथ हा असा ग्रंथ आहे की जो तुम्हाला मरणाच्या भीतीपासून दूर नेण्याचं काम करतो, मनाची ताकद वाढवण्याचं काम करतो आणि तो अमृत आहे. ज्या शुकमुनींनी परीक्षिती राजाला भागवत ऐकवलं ते शुकाचार्य अमर झाले आणि ज्या परीक्षिती राजाने अतिशय मनपूर्वक भागवताचं श्रवण केलं ते परीक्षिती राजाही अमर झाले. हे भागवताचं महत्त्व आहे. भागवतामध्ये त्रिकांड योग सांगितलेला भागवतामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हा त्रिकांड योग भागवतामध्ये आहे. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. जे वैष्णव लोक आहेत, जे परमसत्याला नमस्कार करणारे आहेत, त्यांनी स्वतःमध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आत्मसात करा आणि ते जर तुम्ही आत्मसात कराल तर भगवंत तुमच्या जवळच आहे. तुमच्या जवळ असलेला भगवंत तुम्हाला दिसणार आहे. त्यासाठी आपल्याला 7 दिवस भागवताचं श्रवण करण्याची गरज आहे. आता पृथ्वी तलावर 3 प्रकारचे अमृत पाहायला मिळतात. सध्या 3 अमृत आहे पृथ्वी तलावर. कोणते? तर एक म्हणजे भगवंताचं अधरामृत. अधरामृत कशाला म्हणतात? भागवताला भगवंताचं अधरामृत म्हटलेलं आहे. अधर पूर्ण भागवत संस्कृतमध्ये आहे. अधर या शब्दाचा अर्थ असा आहे की पृथ्वीचं एक नाव आहे धरा. ज्याला धरेचा स्पर्श नाही असं जे ते अधरामृत म्हणजे काय आहे? तर भागवत आहे. ज्याला पृथ्वीचा स्पर्श झालेला नाही आहे म्हणजे ते अधरामृत आहे. उदाहरणार्थ भगवंत कसे आहेत याचं ज्ञानामृत हेच म्हणजे भागवत अधरामृत होय. दुसरं अमृत आहे ते म्हणजे भगवंताचं चरणामृत. आपण रोज पूजा करतो, देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो. रोजचा नित्यनेम काय असतो? अथर्व शीर्ष म्हणतो, आपलं स्त्री सूक्त म्हणतो, पुरुष सूक्ताचा अभिषेक करतो आपण देवाला. अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ म्हणजे भगवंताचं चरणामृत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण तीर्थ कोणाला देतो तेव्हा तो देण्याचा मंत्र आहे एक, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम कृष्णपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यम. चरणामृत हे सुद्धा भगवंताचं अमृत आहे. आणि तिसरं अमृत आहे या पृथ्वी तलावरचं ते म्हणजे भगवंताचं कथामृत आहे. भगवंताचं कथामृत म्हणजे काय? तर गीता ही भगवंताची वाणी आहे आणि म्हणून गीतेचा अभ्यास जर आपण केला, गीतेचं वाचन जर आपण केलं तरीसुद्धा अमृताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून गीतासुद्धा भगवंताचं कथामृत आहे. ती भगवंताची वाणी आहे. भगवंतानी स्वतःच्या मुखाने अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं आहे आणि म्हणून गीतासुद्धा या पृथ्वी तलावरचं अमृत आपल्याला मानण्यात आलेलं आहे. एकदा काय झालं पहा, शिव पार्वती बसले होते कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले होते. तर शंकराच्या गळ्यामध्ये
अशा मुंडक्यांची माळ असते, पाहिलं ना तुम्ही? तर अशीच शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ होती. पार्वती आली तिथे. पार्वती म्हणते, अहो एवढ्या मुंडक्यांची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, एवढे सगळे मुंडके कोणाचे आहेत? शंकर म्हणतात, अगं काही प्रश्न विचारू नको, वाईट वाटेल तुला. नाही नाही, पार्वती म्हणते, नाही नाही मला काही वाईट नाही वाटत, सांगा मला. शंकर म्हणतात, ठीक आहे सांगतो आता. तर तेव्हा शंकर पार्वतीला म्हणतात की पार्वती, तुझे मी प्रत्येक वेळा मी जन्म घेतले, प्रत्येक युगामध्ये मी जन्म घेतला आणि माझ्यासोबत तूही जन्म घेतला आहे, पण प्रत्येकदा तुझा नाश झाला म्हणून तुझं मुंडकं मी गळ्यात धारण करतो. पार्वती म्हणते, का हो माझा नाश झाला आणि तुमचा? शंकर म्हणतात, माझा नाश झाला नाही याचं कारण मी भागवताचा आश्रय घेतला आहे, भागवत रूपी अमृताचं पान मी केलेलं आहे, म्हणून मला मरणाची भीती नाही आहे, असं शंकरांनी सांगितलं आहे. भागवताचं वर्णन काय आहे पहा. याचं वर्णन असं केलं आहे, स्कंद पुराणामध्ये भागवताचं वर्णन आहे. स्कंद पुराणामध्ये भागवताच्या वर्णनाचा एक श्लोक आहे. काय म्हणतात भागवत कसं आहे? तर निगम कल्प रास गलितम फलम शुकमुखात मृतदावम संयुतम पिवत भागवतम रसमालया मुहुरहो रसिका भुवी भावुका. कसं आहे हो भागवत? निगम कल्प रास गलितम फलम. आपले जे 4 वेद आहेत ना, आपले 4 वेद आहेत. एक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे आपले 4 वेद आहेत. ह्या 4ही वेदांमधलं सगळं सार तयार केलेलं आहे व्यास महर्षींनी, आणि ते सार वेद समजायला कठीण आहेत. वेद सहजासहजी समजत नाहीत, म्हणून वेद समजायला कठीण, म्हणून सर्वसामान्य समाजाला वेद समजावे म्हणून वेदांमधलं ज्ञान व्यास महर्षींनी एकत्रित केलं, ते भागवतामध्ये टाकलेलं आहे. म्हणून निगम कल्प रास गलितम फलम, सर्व वेदांचं ज्ञान एकत्रित केलं आहे. शिवाय ते ज्ञान एकत्रित करून ते कुठे ठेवलं आहे हो? तर कल्पतरूच्या वृक्षाखाली ठेवलं आहे. कल्पतरू म्हणजे काय असतं? अशी एक ती पद्धत आहे, कल्पवृक्षाखाली बसलं की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. असं त्याचं वर्णन आहे कल्पवृक्षाचं, की आपण त्या कल्पवृक्षाच्या खाली बसलं, मनामध्ये इच्छा धरली, ती इच्छा पूर्ण होणार. तर तसं हे भागवत कल्पतरू आहे. या भागवताच्या जवळ येण्याने, याचं श्रवण करण्याने जी इच्छा तुम्ही मनामध्ये धराल, ती इच्छा हा भागवत पूर्ण करतो. तो एक प्रकारचा कल्पतरू आहे. निगम कल्प रास फलितम फलम, शिवाय काय आहे हो? ते फळ आहे. बरं, फळ कसं आहे हो? भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. पण कसं फळ आहे ते? तर त्या फळामध्ये टाकाऊ एकही गोष्ट नाही आहे. नाही तर फळ कसं असतं? समजा उदाहरणार्थ केळ घ्या. केळ तुम्ही घेतलं तर साल फेकून द्यावं लागतं. डाळिंब घेतलं, साल फेकून द्यावं लागतं. चिकू घ्या, बी फेकून द्यावी लागते, साल फेकून द्यावं लागतं. पण भागवत हे असं फळ आहे की ज्यामध्ये टाकाऊ एकही गोष्ट नाही आहे, टाकण्यासारखं काहीच नाही. आणि शिवाय कसं आहे होते? शुकमुखात मृतदावम संयुतम. कोणी त्याचं प्राशन केलं आहे? पहिल्यांदा भागवताचं प्राशन कोणी केलं आहे? तर भागवताचं प्राशन केलं आहे शुकानी. शुकाचार्यांनी प्राशन केली आहे. संपूर्ण अमृतगंगा, ही सगळीच्या सगळी अमृतगंगा कोणी प्राशन केली आहे? शुकाचार्यांनी केली आहे. याच्यामध्ये टाकाऊ काहीच नाही.
उदाहरणार्थ अजून सोप्या भाषेत सांगते. कोणाकडे पेरूचं झाड असेल तर लक्षात घ्या. समजा तुमच्या घरी पेरूचं झाड आहे आणि तुम्ही झाडाखाली उभे राहिले. तुम्ही पाहता एखादा पेरू झाडाखाली पडलेला तुम्हाला दिसतो. तुम्ही पेरू उचलला पाहायला तुम्हाला दिसलं की याला पोपटाची चोच लागलेली आहे. पेरू पोपटाने खाल्ला आहे. तुम्ही काय विचार करता की पोपटाने जर पेरू खाल्ला आहे तर हा पेरू गोडच असेल. हा त्याचा नियम आहे. पेरू जर पोपटाने खाल्ला तर पेरू गोडच आहे. हे जसं आपण गृहीत धरतो तसंच हे भागवत रूपी वेद कल्पवृक्षाचं हे भागवत रूपी फळ शुकाचार्यांनी खाऊन परत कसं आहे, कच्चं नाही आहे. रामफळ कच्चं असेल तर पिकायला ठेवावं लागते. सीताफळ कच्चं असेल तर धान्यात ठेवा. असं आहे का हे? नाही. याचं वर्णन असं आहे की ते आत्ताच खाण्याला योग्य आहे. कल्पवृक्षाचं फळ आहे पण कसं आहे, पिकलेलं आहे, रसमय आहे, रसानी परिपूर्ण आहे, सर्व प्रकारचे रस त्याच्यामध्ये आहे आणि आत्ताच्या आत्ता प्राशन करण्यासारखं हे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. हे तुम्ही आत्ताच प्राशन करू शकता. असं हे भागवत आहे. या भागवत पहिल्यांदा नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. जे मूळ 4 श्लोक आहेत ते आपण बघणार आहोत पुढे. ते 4 श्लोकही मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण आता पुढे जशा कथा चालतील तसं ते ऐकवेल. नंतर ते ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं. नारदांनी ते भागवत व्यास महर्षींना सांगितलं. व्यास महर्षीने ते भागवत आपल्या पुत्राला शुकमुनींना सांगितलं आणि शुकमुनींनी ते भागवत परीक्षिती राजाला जेव्हा सांगितलं तेव्हा ते आपल्या सगळ्यांना समजलं. असं म्हणतात की भागवताची कथा जिथे चालते त्या ठिकाणी नद्या सरोवरसुद्धा सगुण रूप धारण करून ती कथाला ऐकायला येत असतात. उदाहरणार्थ रामायण जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा जिथे रामायणाची कथा चालते तिथे हनुमंतासाठी पाट टाकून ठेवलेला असतो. पण ज्या ठिकाणी भागवताची कथा चालते त्या ठिकाणी नारद मुनी ही कथा ऐकायला येतात. सगळे संत महंत ही कथा ऐकायला येतात. कारण ही कथा त्यांना वारंवार ऐकावीशी वाटते, कारण ते अमृत आहे. आणि शिवाय नद्या सरोवरसुद्धा सगुण रूप धारण करून ही कथा ऐकायला येतच असतात. घडलेली कथा तुम्हाला सांगू का? एक घडलेली कथा आहे. जेव्हा नाथ महाराजांनी भागवत लिहिलं. कोणतं भागवत लिहिलं? एकनाथ महाराजांनी. तर हे जे भागवत आहे आपलं, या भागवताचे 12 स्कंद आहेत. या भागवताच्या 10म स्कंधावर जी टीका केलेली आहे ते एकनाथी भागवत आहे. हे एकनाथी भागवत जेव्हा नाथ महाराजांनी लिहिलं आणि भागवत लिहून पूर्ण झालं त्यांचं. भागवत लिहून पूर्ण झाल्यावर सगळे लोक म्हणायला लागले पैठणमधले महाराजांना की महाराज, तुम्ही एवढं मोठं भागवताच्या 10म स्कंदावर एकनाथी भागवत लिहिलं, आम्हाला ते भागवत वाचून दाखवा. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. आणि नाथ महाराज भागवताच्या 10म स्कंदाचं पठण करायला लागले. आता चालू झालं, रोजची कथा चालायची. ती कथा चालू असताना त्या कथेमध्ये समोर एक सुंदर स्त्री येऊन बसलेली असायची. हिरवगार रंगाचं पातळ नेसलेली आणि रुपया एवढं कुंकू लावलेली. ती अगदी समोरच बसायची. सगळं भागवताची कथा ती ऐकायची आणि कथा झाली की ती आपली भरा निघून जायची. आता नेमकं पहा, पैठणमध्ये जेव्हा
आपल्या भारतभूमीचं एक दुर्भाग्य म्हणते की आपल्या भारतभूमीमध्ये अनेक संत उदयाला आले, पण या भारतभूमीमध्ये जी प्रजा आहे या प्रजेनी संतांना ओळखायला खूप वेळ लावला. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपण संतांचं सामर्थ्य समजू शकलो नाही. असंच पैठणमध्ये जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा पैठणमधले काही टवाळखोर लोक, ज्यांना नाथ महाराजांचं श्रेष्ठत्व माहिती नव्हतं, हे टवाळखोर लोक नाथ महाराजांचं भागवत ऐकायला आले. आणि आल्यानंतर त्यांनी विचार केला की नाथांच्या भागवतात रोज ही बाई समोर बसते, हिरवगार पातोळ आहे, दिसायला सुंदर आहे. नाथ महाराज भागवत सांगतात, ही मन लावून भागवत ऐकते, मध्ये मध्ये नाथांकडे पाहून हसते. या सगळ्या टवाळखोर लोकांनी विचार केला की नाथ महाराजांचं आणि या स्त्रीचं काहीतरी संबंध आहे. बरं, एवढ्यावरच थांबले का हे लोक? नाही थांबले. यांनी विचार केला की आज संध्याकाळचं भागवत झालं की ही बाई जिथे जाईल ना तिथे हिच्या मागोमाग जायचं, म्हणजे हिच्या घरचा पत्ता विचारता येईल, म्हणजे उद्या नाथ महाराजांना बोलायला नावं ठेवायला तयार. संध्याकाळचं भागवत झालं, ती बाई तरतर निघाली. त्याच्या मागोमाग हे जे होते चांडाळ चौकडी सगळी, ही पण निघाली तिच्या मागे मागे त्या बाईच्या. ती बाई भर चालली. आणि जेव्हा गोदावरीचा काठ आला तोपर्यंत त्या स्त्रीने मागे वळून पाहिलं नाही, पण जेव्हा गोदावरीचा काठ आला तेव्हा तिने मागे वळून पाहिलं आणि त्या टीकाकार लोकांना म्हणते, बाबांनो, तुम्हाला काय वाटते, माझा आणि नाथांचे काही संबंध आहे का? तुम्ही मात्र रस्त्याने मी येत होती तर माझ्यावर टीका करत होते, नाथांवर टीका करत होते. मी तेव्हा काही बोलली नाही, पण मात्र नाथ महाराजांनी जो भागवताच्या दशमस्कंदावर एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आम्हाला खूप आवडता ग्रंथ आहे, म्हणून तो ग्रंथ ऐकायला मी आली आहे. माझा आणि नाथांचा काही संबंध नाही आहे. मी कोण आहे? तर मी साक्षात गोदावरी माता आहे. मी कथा ऐकायला आली आहे. आता मात्र मी परत आणि जाणार, असं म्हणून तिने नदी पात्रात आपला देह विसर्जित केला. ज्या ठिकाणी भागवताची कथा चालते त्या ठिकाणी सगळे संत ही कथा ऐकायला हजर असतात. शिवाय नद्या सरोवरसुद्धा सगुण रूप धारण करून ही कथा ऐकायला येत असतात. हे भागवताचं महत्त्व आहे. म्हणून भागवताची कथा ऐकत असताना आपल्या या सभागृहामध्ये कोणीही व्यक्ती आलं तरी त्याचा अपमान करायचा नाही, कारण कोण कोणत्या रूपाने येईल हे आपल्याला माहिती नसतं. हेच आपल्याला व्यास महर्षी यामध्ये सांगतात. भागवताच्या कथेकडे वळण्यापूर्वी ज्या व्यास महर्षींनी हे भागवत रचलं त्या व्यास महर्षींच्या जन्माची कथा आता आपण ऐकू. म्हणजे आपल्याला एक एक भाग पायरी पायरीने जाऊ तर आपल्याला पूर्ण भागवत समजेल. व्यास महर्षी यांचा जन्म कसा झाला? सरस्वती नदीच्या तीरावर व्यास महर्षी राहत होते. सरस्वती नदीच्या काठावर असलेले व्यास महर्षी